डेडपूल नावाचा एक इंग्रजी चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झालाय आणि त्यामुळे घरात गणपती नावाच्या मराठी सिनेमाला शोजची तंगी लागलेली आहे। माझ्या इथे पूर्ण दिवसभरात अनेक चित्रपटांचे शोज आहेत, तमिळ असू दे तेलुगू असू दे, पण मराठी चित्रपटाला एकच शो, तो पण प्राइम टाइम नव्हे, 3:15 वाजताचा शो जो ऑल टाइम आहे। आता मी जे थंबनेल मध्ये लिहिलं आहे की मराठी इंडस्ट्रीला अजून एक फ्लॉप भेटलाय की काय, त्याचं उत्तर मी या व्हिडिओ मध्ये देणार आहे, तर लास्ट पर्यंत जरूर हा व्हिडिओ बघा। तुमचं सर्वांचं स्वागत आहे माय व्ह्यू मध्ये। माझं नाव तनिष हडकर। रिव्ह्यू सुरू करण्याआधी आपण चित्रपटाचे स्टोरीकडे बघू। स्टोरी खूप सिंपल आहे। स्टोरी फॅमिलीची, ज्यांच्या घरात 124 वर्षांपासूनची एक परंपरा आहे। दरवर्षी त्यांच्या घरी 7 दिवसांचा गौरी गणपती बसतो, तेव्हा सगळे एकत्र येतात आणि ह्या वर्षी सुद्धा तसंच काहीतरी होतं। पण यावेळी आपल्या चित्रपटाला जो मेन हिरो आहे तो घेऊन येतो एका हिरोईनला, आणि ती पण नॉन महाराष्ट्र। आता स्टोरी हीच आहे की ती मुलगी कशी इथे येते आणि कशा आपल्या होणाऱ्या सासू सासऱ्यांना पटवते, आणि या फॅमिली मधली इमोशनल तडजोड, म्हणजे लोकांना वेळ नसणे, भावांमधलं भांडण, आणि लोकांना असं वाटणे की आपण एक दुसऱ्यांवर उपकार करतोय। बेसिकली हीच या फिल्मची स्टोरी आहे, जी ट्रेलर मध्ये पण आपल्याला बघायला मिळालं। काही चित्रपट असतात जे एक स्पेसिफिक सेट ऑफ लोकांसाठी बनलेले असतात। त्याचं उदाहरण म्हणजे झिम्मा, जो वुमेन सेंट्रिक फिल्म होता, बायकांच्या स्वतंत्रताबद्दलचा फिल्म होता आणि त्यांच्या एम्पॉवरमेंट बद्दलचा फिल्म होता, की स्वतःसाठी कसं जगायचं आणि दुसऱ्यांचा विचार करताना स्वतःचा विचार कसा करायचा, तो त्याच्यातला कोर होता। तसंच अजून एक सिनेमा आला बायपण भारी देवा, त्याच्यात पण समवॉट सिमिलर नात्यांमधले तडजोड बॉक्स ऑफिसवर रिलीज झालाय, त्याची अपील सुद्धा सेम आहे। आय थिंक सो त्या झोन मध्ये कुठेतरी हा चित्रपट फॉल करतो। 3:15 वाजताच्या ऑड टाइमला हा शो असून या चित्रपटासाठी इतकी गर्दी होती की मला फ्रंट रोला बसावं लागलं। तुम्हाला इकडे मी स्क्रीनशॉट दाखवतोय, जी एक छोटासा ठिपका दिसतो ना खाली, तिकडे मी बसलो होतो। बाकी पूर्ण शो हाऊसफुल होता आणि मोस्टली चित्रपट बघायला आले होते विमेन्स, बायका, आणि ते आपल्या पूर्ण ग्रुप मध्ये हा चित्रपट बघायला आले होते। आणि मला वाटतं मोजके 4-5 पुरुष असतील तो चित्रपट बघायला माझ्या शो मध्ये। त्यावरून आपल्याला हे कळतं की जे तुम्हाला मी आधी सांगितलं, एक सेट ऑफ ऑडियन्स साठी विमेन सेंट्रिक फिल्म त्या झोन मध्ये कुठेतरी फिल्म लाय करते, तर त्याचं हेच चांगलं उदाहरण आहे। सो आता आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊया की काय अजून एक फ्लॉप चित्रपट मराठी चित्रपटाला मिळालाय। म्हणजे चित्रपटातले इमोशनल सीन्स जे आहेत ते ऍक्च्युअली हिट होतात, सगळ्यांनी जबरदस्त ऍक्टिंग केलेली आहे। कोकणातले जे ब्युटिफुल सिक्वेन्सेस आणि सीन्स आहेत ते जबरदस्त आहे, ऍक्टिंग सगळ्यांचीच चांगली आहे। आणि सगळ्यात चांगली गोष्ट जी मला या फिल्म बद्दल आवडली ती म्हणजे निकिता दत्ताची कास्टिंग। कारण तुम्हाला एक अमराठी मुलगी दाखवायची आहे आणि त्यासाठी तुम्ही एका अमराठी व्यक्तीला कास्ट करणं हे खूप गरजेचं आहे। कारण खूप वेळा डिरेक्टर्स काय करतात, एखाद्या मराठी ऍक्टरला घेतात, तिलाच कास्ट केलं आणि तिलाच ऍक्ट करायला सांगितलं की तू अमराठी ऍक्ट कर, पण ते नॅचरल येत नाही। पण जसं फिल्म मध्ये पॉझिटिव्ह आहे तसं फिल्म मध्ये नेगेटिव्ह पण आहे, कारण या फिल्म मध्ये काहीच इंटरेस्टिंग नाहीये। तुम्हाला सगळं माहिती असणार पुढे काय होणार आहे। इमोशनल सीन्स जसं मी बोललो कनेक्ट तर होतात, पण काही इमोशनल सीन्स स्ट्रेच्ड वाटतात। मी वाट बघत होतो की कधी ही फिल्म संपते, कारण मला माहिती आहे फिल्म मध्ये पुढे काय होणार आहे। फिल्म मधले गाणी खूप अंडरव्हॅल्युइंग आहेत। या फिल्म मध्ये एक गाणं सोडलं जे स्टार्टिंगला येतं, त्याच्या व्यतिरिक्त मला या फिल्मची गाणी खूपच एव्हरेज वाटली। ओव्हरऑल फिल्मची प्रोडक्शन क्वालिटी आणि सगळं चांगलं असलं ना तरी फिल्म कुठेतरी ना एक खूप स्ट्रेच्ड वाटते, खूप मोठी फिल्म वाटते आणि मला असं वाटते कधी संपते। म्हणजे ओव्हरऑल या चित्रपटाबद्दल मी स्वतः कन्फ्युज आहे, कारण मला वाटतं की ह्याच्यावर सगळ्यांचं आपलं वेगळं ओपिनियन असेल। माझं एक ओपिनियन आहे, मला ही फिल्म काही पार्ट्समध्ये खूप आवडली आणि काही पार्ट्समध्ये बिलकुल नाही आवडली। ओव्हरऑल सांगू ना तर माझा एक ओके असा ॲव्हरेज एक्सपिरियन्स या फिल्मला घेऊन होता। जसं मी सांगितलं, ही फिल्म एक स्पेसिफिक ऑडियन्ससाठी बनलेली आहे आणि जर तुम्ही ती ऑडियन्स असाल तर ही फिल्म तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि व्हिडिओज बनवायला खूप मेहनत लागते, तुमचं एक सबस्क्राईब खूप इम्पॉर्टंट आहे। पूर्ण घामाघूम झालो आहे, ते मुलं बाहेर किंचाळत आहेत आणि त्या किंचाळण्यामध्ये पंखा बंद करून AC बंद करून सगळं माझ्याकडे पूर्ण घामाने मी लथपथ झालो आणि हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय। तुमचं एक सबस्क्राईब मला खूप मोटिवेट करेल, तर जरूर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। आणि थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।